तमाशाच्या फळात प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या सोंगाड्याला थेट देशाचा प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार। विश्वास बसत नाहीये ना? पण हे खरं आहे। ही रील आत्ता सेव्ह करा, कारण ही गोष्ट महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी खूप अभिमानाची आहे आणि अशाच महत्त्वाच्या गोष्टींसाठी आम्हाला आत्ताच फॉलो करा। तमाशा क्षेत्रात इतिहासात पहिल्यांदाच एका कलाकाराला पद्मश्री सन्मान जाहीर झालाय। थोर तमाशा कलावंत तुकाराम खेडकर आणि वगसम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे सुपुत्र रघुवीर खेडकर यांना पद्मश्री मिळालाय। त्यांचा प्रवास खरोखरच अंगावर काटा आणणारा आहे। त्यांचा जन्म मुळातच मुंबईच्या हनुमान थिएटरमध्ये झाला। इतकंच काय, वयाच्या अवघ्या 5व्या दिवशी एका वगनाट्यात तान्हे बाळ म्हणून त्यांना स्टेजवर आणलं गेलं होतं। तिथून सुरू झालेला हा प्रवास आज संघर्षातून थेट पद्मश्रीपर्यंत येऊन पोहोचलाय। उत्तम सोंगाड्या, गायक, नर्तक ते समाज प्रबोधनकार अशा विविध भूमिका त्यांनी गाजवल्या आहेत। तब्बल 11,000हून अधिक वेळा त्यांनी रंगमंचावर आपली कला सादर करण्याचा विक्रम केलाय। हा पुरस्कार जाहीर झाल्यावर खेडकर सर खूप भावुक झाले, कारण ज्या आईसाठी त्यांनी हे स्वप्न पाहिलं होतं त्या कांताबाई सातारकर आज हे यश पाहायला हयात नाहीयेत। पण आज या पुरस्काराने खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या मातीतील तमाशा कलेचा गौरव झालाय। तुम्ही रघुवीर खेडकरांचा किंवा इतर कोणत्या तमाशा कलावंताचा तमाशा याची देही याची डोळा पाहिलाय का? याचं उत्तर आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। बातमी म्हणजे थोडक्यात।